मनोज जरांगे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट, कोयनानगरमधील एकावर साताऱ्यात गुन्हा दाखल. सविस्तर बातमी पहा. सोशल मीडियावरील व्हॉट्सअप ग्रुपवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोयनानगर येथील एका व्यक्तीने व्हॉट्सअपवर वादग्रस्त विधान केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील मनोज जरांगे समर्थक आक्रमक झाले. संतप्त समर्थकांनी एकत्र येत सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली व संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली. समर्थकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल झाला ते कळलं पाहिजे. जय शिवराय. मी प्रशांत नलवडे, मराठा क्रांती मोर्चाचा एक सहकारी. काल रात्री सातारा जिल्ह्यामध्ये मनोजदादा जरांगेंच्या दौऱ्याची एक जाहिरात एका कोयना विभाग नावाच्या समूहावर पडली आणि त्याच्यावर मनोजदादांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान संपत जाधव नावाच्या एका व्यक्तीने केलं. त्यांना विनंती करूनसुद्धा त्यांच्यामध्ये कोणतंही मतपरिवर्तन झालं नाही. त्यांना विनंती बऱ्याचदा केली पण त्यांची मानसिकता लक्षात आली. म्हणून आम्ही सातारा शहर पोलीस स्टेशनला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सहित सहकारी आज गुन्हा दाखल करण्यासाठी इथं आलेलो आहे. आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे, अशा मनोवृत्तीच्या लोकांना मनोज दादांच्या कार्याबद्दल जर माहिती नसेल तर त्यांनी अतिशय जबाबदारीपूर्वक वागावं आणि असं बेजबाबदार वागणाऱ्या व्यक्तींच्यावर प्रशासनानं कठोर आणि कडक कारवाई करावी. आणि येणाऱ्या मनोजदादांच्या दौऱ्याला अशा लोकांच्यामुळं जर कुठेतरी काळीमा फासला जाणार असेल, कुठेतरी डाग लावला जाणार असेल तर त्यांनी प्रशासनाने अशा मनोवृत्तीच्या लोकांना ताब्यात घ्यावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा सातारा शांत बसणार नाही. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आता सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. साहेबांनी आम्हाला अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आहे की त्यांच्यावरती जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल आणि अशा पद्धतीचं कोणी कुठं वक्तव्य करू नये. आणि अशा पद्धतीचं जर वक्तव्य जर झालं तर मराठा क्रांती मोर्चा आता इथनं पुढं नुसते गुन्हे दाखल करून उभं राहणार, गप्प बसणार नाही आहे. तर जसाच तसं उत्तर देण्यासाठी तो सुद्धा आता समर्थ झालेलं आहे. त्यामुळे कुणीही असल्या पद्धतीचं वक्तव्य करण्याची किंवा काय करण्याचं हे करू नये. त्याच पद्धतीनं जो गुन्हा दाखल झालेला आहे ते साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की त्यांच्यावरती फार मोठ्या म्हणजे कडक कारवाई करण्याचे आम्ही म्हणजे पूर्ण शब्द दिलेले त्या पद्धतीचा. आणि दौऱ्या दिवशी त्यांना दिवसभर ह्याच्यात घेऊन जाईल ते पण सांगितलं.